नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती रोडवरील धामणा येथील चामुंडा गोला बारूद कंपनीमध्ये भीषण अपघात झाला। त्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। दिवस गुरुवार, वेळ 1 ते 1:30 वाजताची जेवणाची वेळ होती, म्हणून हा बरा प्रमाणात अनर्थ टळला। काही कर्मचारी जेवायला गेले होते आणि काही कर्मचारी आतमध्ये असल्यामुळे आणि अचानक हा भीषण बॉम्बस्फोट झाल्याने त्यामध्ये 6 लोकांना आपला जीव गमावा लागल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी भेट दिली आणि या ठिकाणी अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सुद्धा भेटी दिल्या। या भीषण अपघाताचे गांभीर्य लक्षात घेतात काँग्रेसचे बडे नेते उपस्थित झाले आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी अमरावती हायवेवरच आंदोलन केले। सुनीता गावंडे, अश्विन बैस यांच्या नेतृत्वात जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते हायवे रोडवर यांनी आंदोलन केलं। आपण बघू शकता पोलीस अधिकारी जे आहे आंदोलनकर्त्यांना समजावत आहे, पण आंदोलनकर्त्यांची एकच मागणी आहे की या घटनेमध्ये दोषी जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी। जवळपास 50 लाख ते 1 करोड रुपये प्रत्येक मृतकांना देण्याची मागणी सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी यावेळी केलेली आहे। आपण बघू शकता हायवे रोडवरच आंदोलन करीत आहे आणि नारेबाजी सुद्धा या ठिकाणी होत आहे। अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे ही घडलेली आहे आणि नक्कीच जे कार्यकर्ता सुद्धा या घटनेने स्तब्ध झालेले आहे आणि यांनी कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर नक्कीच या घटनेमध्ये मृत्युमुखी कोण पडलेले आहे त्यामध्ये मृतकामध्ये आहे प्रांजली मोंद्रे, वय 22 वर्ष, धामणा निवासी आहेत। मृतक प्राची फलके, उम्र 20 वर्ष, धामणा निवासी आहेत या आणि मृतक वैशाली क्षीरसागर, वय 22 वर्ष, ह्या सुद्धा धामणा निवासी आहेत। मृतक मोनाली अलोणे, वय 27 वर्षे, ह्या सुद्धा धामण्याच्या निवासी आहेत। त्याचप्रमाणे मृतक श्रद्धा पाटील, वय 22, धामणा, ह्या सुद्धा निवासी आहेत आणि पन्नालाल बंदेवार, वय 50 वर्ष, हे 7 नवरी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। त्याचप्रमाणे शीतल चटप, वय 30, दायसा मरस कोल्हे, वय 26, प्रमोद चौहरे, वय 35, हे गंभीर रूपाने जखमी झालेले आहेत। तर नक्कीच ही जी घटना घडलेली आहे अमरावती रोडोली धामणा या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। त्यामुळे जे आहे आज नितीन गडकरी जी आहे नागपूरला आलेले आहे आणि ही घटना बघता नितीन गडकरीजींनी सुद्धा आपला जो उत्साह करण्याचं नाकारलेले आहे। ही एक खूप मोठी चांगली गोष्ट झालेली आहे, पण एकंदरीतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ह्या घटनेचा निषेध करीत चक्क हायवे रोडवर आंदोलन केलेलं आहे। अश्विन बैस जे आहे यांना आपण बघू शकता गाडीमध्ये पोलीस डिटेन करताना या ठिकाणी दिसत आहे। अश्विन बैस हे जे आहे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहे आणि परिसरातील एक कद्दावर नेते आहेत अश्विन बैस आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांनी हे आंदोलन केलं आहे। कुठंतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सुद्धा वाटलं की या घटनेला हे दाबायचं नको, घटना दबायला नको, कारण याच प्रमाणे आपण बघू शकता हे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने जे आहे पोलीस डांबत आहे आपल्या व्हॅनमध्ये। अश्विन बैस सुद्धा बघू शकता पोलिसांना काय म्हणत आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत। पण एकंदरीतच ही जी झालेली दुर्दैवी जी घटना आहे हे दबायला नको, यासाठी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे हे दबाव बनवत आहे। कारण अशाच प्रकारची एक घटना जी आहे बाजारगाव येथे झाली होती, त्यावेळेस
अधिवेशन सुरू होतं, त्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्या घटनेकडे गंभीरतेने लक्ष दिलेलं नाही. त्यामध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यांना जे आर्थिक मदत करून मोकळे झाले, पण त्या घटनेत अजून कारवाई करण्यात आली नाही आहे. तसाच काहीसा याहीमध्ये प्रकार होऊ नये म्हणून काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे यामध्ये ते आंदोलन करत आहे. बघू शकता अश्विन बैसला या ठिकाणी डिटेन केलेलं आहे. अश्विन बैस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत ते, आणि एकंदरीतच संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते दुखावलेले आहे. आणि गावकऱ्यांचं सुद्धा एकच म्हणणं आहे की ही या ठिकाणी जे बारूद कंपनी आहे हे या ठिकाणून हलवण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणी ती लावण्यात यावी, कारण धामणा गावामध्ये याचा खूप मोठा परिणाम झाला. लोकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. एकीकडे रोजगार जरी मिळत असला पण दुसरीकडे मात्र आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम होत आहे. आजची ही दुर्दैवी घटना धामणा वासियांसाठी मोठी दुर्दैवी घटना मानावी लागत आहे. आपण बघू शकता अश्विन बैस हे जे आहे सगळे पोलिसांना काय सांगत आहेत ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला ऐकून दाखवणार आहोत. तर नक्कीच काय नेमकं पोलिसांनी यांच्यासोबत कृती केलं ते ऐका. सपोर्ट करू राहिले तुम्हाला आम्ही, तुम्ही लोक झंडू समजू राहिले. आम्ही यांच्या ऐकलं लोकांना पैसे भेटणार हे साडे 2-2, 4-4 लाख रुपये काम करते. घटना घडलेल्या आहे आणि जे आमच्या त्यांनी 50 ते 1 करोड मुआवजा पाहिजे आणि जी जखमी आहे त्यांना सुद्धा द्यावी. या मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.